तर नमस्कार मंडळी, आपल्या कशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळचे वाजलेत 7 आणि मी आज आलो आहे मळ्यामध्ये. कारण मित्रांनो, आपल्याला तंबाटीला सोडायचे पाणी तुम्ही बघू शकताय. आता आपण सध्या तंबाटीच्या प्लॉटमध्ये आहे. ही तंबाटी तुम्ही बघू शकताय, तेवढी जबरदस्त आपली तंबाटी आहे. आणि फायनली मित्रांनो, आता आपले तंबाटी पिकायला पण लागून गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या तंबाटीचा फायदा मस्तपैकी पिकायला पण लागून गेलेला आहे. आणि मित्रांनो, फायनली आपल्याला आता फवाऱ्याच्या द्वारे आपल्याला लिक्विड पण सोडायचं आहे. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या आपल्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे मित्रांनो. आजच्या मित्रांनो तुम्ही बघू शकता, फायनली याच्यामध्ये आपण पूर्ण लिक्विड काढून ठेवलेलं आहे, ते बघू शकतात. आणि आता आपण ते फवाऱ्याच्या द्वारे सोडणार आहे. तर मित्रांनो, हे बघा आपला तंबाटीचा प्लॉट. Look at this. This is the beautiful plot of Tambati. Now there जबरदस्त सनसेट पॉइंट जबरदस्त देख सकते हो. एवढा जबरदस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो. सनसेट पॉइंट पण बघताय तुम्ही. अशा सनसेट पॉइंट मधनं आपण आपला तंबाटीचा प्लॉट आपला तंबाटीचा प्लॉट फायनली गाईस तुम्ही बघू शकतात. आणि इथं थोडं थोडं पाणी पण लीक होतंय. काहीच विषय नाही मित्रांनो. तुमचा ब्लॉगर असल्यावर ताण नाही घ्यायचं. बघू शकतात पाणी. आणि मित्रांनो, एवढा छान वातावरण आहे आपल्याकडं. मित्रांनो, हे दिसतंय तर हे रावळ्या किल्ला आहे. आणि या रावळ्या किल्ल्याच्या सान्निध्यात आम्ही राहतोय, तुम्ही बघू शकतात. तसंच तिकडं आपल्याला मार्कंडे पर्वत बघायला भेटतंय, बघू शकतायत मार्कंडे पर्वतचा व्ह्यू. आणि मित्रांनो, सकाळची ती चिमण्यांची गडबड बघू शकतायत. क्लायमेट पण आजचा जबरदस्त आहे. क्लायमेट ढग तर एवढे जबरदस्त आहेत मित्रांनो. फायनली एवढ्या अशा जबरदस्त क्लायमेट मधून आपण आपल्या तंबाटीच्या प्लॉट मधून तुम्हाला मी आजचा व्ह्यू दाखवतोय. आणि मित्रांनो, आपल्या तंबाटीच्या प्लॉट मध्ये जे काही फळं आहेत, फळं पण बघू शकतात किती जबरदस्त झालेले आहेत. फळांची साईज बीज एकदम ओके मध्ये आहे. फळ सेटिंग पण ओके मध्ये आहे आपल्या तंबाटीची यावर्षी. पण गाईज तुम्ही बघू शकता, आपल्या तंबाटीचा एवढा लोड पडल्यामुळे डायरेक्ट छोट्या बागा वागता येत. आणि आपला सोलर पॅनल गाईज आता सध्या बंद आहे, पण काहीच विषय नाही. आपण थोड्या वेळाने ते चालू करू ऊन पडल्यावर, कारण आता सध्या सूर्यदेव काही तापलेले नाहीत. गाईज आपला शेड नेट मारलेला आहे. कुत्रे बित्रे काही मांजर यायच्यात यायला नको, कारण ते पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतील आपलं टमाट्याचं पीक. त्याच्यामुळं गाईज जबरदस्त हे बघू शकतात. आपल्या तंबाटीला लोड पण भरपूर असल्यामुळं डायरेक्ट सऱ्या तर डायरेक्ट वाकवता येत, बघू शकतात. या सऱ्या आहेत आपल्या याच्यावरती. एवढा लोड पडलेला आहे, डायरेक्ट इथून डायरेक्ट 4 सुटे आहेत तरी वाकवून टाकलेले आहेत त्याने. म्हणजे आपल्या तंबाटीला तुम्ही बघू शकतात किती लोड असेल, हे बघू शकतात. हे बघा गाईज, आपला तंबाटीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आज आम्ही तंबाटी पण खुडणार आहे, कारण 2-4 कॅरेट काय म्हणा, पण आम्ही विकायला घेऊन जाणार आहे आज मार्केटला. गाईस तुम्ही बघू शकता. हे बघा तंबाटी पुढं अशी थोडी मरू पण राहिलेली आहे, काहीच विषय नाही. तरी आपण तंबाटीला पाणी सोडलेलं आहे सध्या.
हे बघू शकतात आपल्या तंबाखूचे प्लॉट पिकलेलं आहे पुढे थोडी. गाईज आपला तंबाखूचा प्लॉट फायनली बघू शकता तुम्ही, ना जबरदस्त आहे. आणि मित्रांनो हे वरती जे फसलेलं आहे आपण तेवढं आपण तंबाखूला सोडलेलं आहे. हे पहा 13-40-13, त्याच्यानंतर पुढं आहे 4 स्ट्रोक, अशी जेवढे औषध आहेत आपण हे सगळे खोसून दिलेले आहेत. कारण पब्लिकला कळायला पाहिजे की यांनी औषध किती सोडलेले आहेत तंबाखूला. एवढंच नाही तर मित्रांनो आपल्या तंबाखूवरती आता एक रोग पण आलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. मला तुम्ही सांगा बरं हा कोणता रोग आहे आणि आपल्याला काय औषध. काही फायनल तुम्ही बघू शकता. आता आपण आपल्या तंबाखूच्या प्लॉटला मस्तपैकी लिक्विड सोडायला काम चालू करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता फवाऱ्याच्या द्वारेने बघू शकतात. त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेलं आहे चांगल्या पद्धतीने, ते आपण सोडायला चालू केलेलं आहे. हे बघू शकता त्याच्या नळीच्या द्वाराने आपण लिक्विड सोडतोय मित्रांनो. तसंच मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर मग फॉलो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आपल्या असे नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघता येतील. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा.